हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरसंच 1.2 पूर्ण कंप्लीट करून दिला होता। तर या व्हिडिओमध्ये आता आपण समोरचं पाहणार आहोत। ही व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे। काही बेसिक कन्सेप्ट खूप गरजेचे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही नोट करून घ्यायचे आहेत। तर व्हिडिओ कंप्लीट पूर्ण बघायचा आहे तुम्हाला। चला तर मग आता आपण स्टार्ट करूया। ओके, तर बघा आता आपण काय बघणार आहोत, तर समरूप त्रिकोण कसे असतात आणि कसे तयार होतात आणि त्याचे काहीतरी गुणधर्म आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, चला तर मग आता हे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत ते आपण बघून घेऊया। तर बघा हे जे दोन त्रिकोण आहेत, तर कोणते त्रिकोण आहेत? त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये। ओके, आता या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला बघायचं आहे। तर बघा, जर ध्यान धरून बघितलं तर हे जे कोण A आहे आणि हे कोण D आहे, हा कसा आहे? एकरूप आहे। म्हणजेच बघा, कोण A एकरूप कोण D। ओके, आणि बघितलं तर B हा या E ला कसा आहे? एकरूप आहे। म्हणजेच कोण B एकरूप कोण E, तसंच कोण C ला कोण F हा एकरूप आहे। हे तिन्ही कोण एकमेकांना कसे आहेत? एकरूप आहेत। आणि आता आपण बाजू AB छेद DE बरोबर आहे BC छेद EF बरोबर आहे AC छेद DF। ओके, तिन्ही कोण समान असल्यामुळे आपण यांच्या बाजू पण अशा समान दाखवू शकतो। ओके, म्हणजेच मला म्हणायचं एवढंच की जर तिन्ही बाजू समान असतील आणि तिन्ही कोण जर एकरूप असतील तर आपण या दोन त्रिकोणांना काय म्हणू शकतो? तर त्रिकोण ABC हे समरूप आहे त्रिकोण DEF ला। ओके, म्हणजेच हा त्रिकोण या त्रिकोणाला कसा आहे? समरूप आहे। आणि ते समरूप कसं लिहितात? तर ह्या चिन्हानं आपल्याला दर्शवू शकतो। ओके, म्हणजे हे जे मी लिहिले ना, तर हे दोन त्रिकोण कसे आहेत? एकमेकांना समरूप आहे आणि हे असेच लिहितात। ओके, तर हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल तर लगेच आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे वळूया। तर आता आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या पाहणार आहोत। ओके, बघा त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या। ओके, तर पहिली कसोटी काय आहे? तर समरूपतेची को कसोटी। को माने कोण। ओके, म्हणजेच बघा इथे किती कोण कोण कोण, तीन कोण जर समान असतील म्हणजेच A कोण D कोणला, B कोण E कोणला आणि C कोण F कोणला जर एकरूप असेल तर हे जे दोन त्रिकोण आहेत ABC आणि त्रिकोण DEF, हे दोन त्रिकोण कसे आहेत? समरूप आहेत। ते पण को कसोटीनुसार असं आपण म्हणू शकतो। ओके, तर ही होती पहिली कसोटी। आता दुसरी कसोटी, समरूप त्रिकोणाची को कसोटी। या कसोटीमध्ये फक्त दोन कोण जरी एकरूप असतील तर त्या दोन्ही त्रिकोणाला आपण समरूप त्रिकोण असं म्हणू शकतो। म्हणजेच A कोण D कोणाला आणि B कोण E कोणाला जर समरूप असतील तरीही आपण त्याला को कसोटीनुसार त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF म्हणू शकतो। ओके, आता तिसरी कसोटी बघूया आपण, समरूपतेची बा कसोटी। आता बघा, बा म्हणजे काय? बाजू। को म्हणजे काय? कोण आणि बाजू, म्हणजे दोन बाजू आणि एक कोण जरी एकरूप असतील दोन त्रिकोणाचे तरीही त्या दोन त्रिकोणाला आपण समरूप त्रिकोण असं म्हणू शकतो। म्हणजे बघा, तर इथं AB ही बाजू DE ला एकरूप असेल आणि BC ही बाजू EF ला एकरूप असेल आणि B कोण E कोणाला जर एकरूप असेल तर हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप असतात। ही समरूपतेची तिसरी कसोटी होती। तसंच समरूपतेची शेवटची बा कसोटी। तर या कसोटीमध्ये तिन्ही बाजू एकमेकांना एकरूप असाव्या लागतात। म्हणजेच AB छेद DE बरोबर आहे BC छेद EF आणि AC छेद DF। ओके, म्हणजे बघा तिन्ही बाजू एकमेकांना एकरूप असल्या तर समरूपतेच्या तिसऱ्या कसोटीनुसार म्हणजेच बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे असतात? समरूप असतात। हे आपल्याला ओळखता येते। तर ह्या होत्या चार कसोट्या
तर याच कसोटीवर आधारित सराव संच 1.3 आहे. तर 1.3 मधलं पहिलं प्रश्न आता आपण सराव संच 1.3 मधला पहिला प्रश्न आता आपण सोडूया. तर बघा आकृतीमध्ये कोन ABC बरोबर 75 अंश, ओके, कोन EDC बरोबर 75 अंश. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा असा प्रश्न आहे आणि ही आकृती आहे. तर बघा यामध्ये आपल्याला काय काय दिलेले आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये आपल्याला कोन ABC दिलेला आहे. तर तो एकरूप कशाला आहे तर कोन EDC ला आहे. म्हणजेच प्रत्येकी दोघांचीही मापे किती आहेत 75 अंश आहेत. ओके, तसंच कोन ACB हे एकरूप आहे DCE ला, कारण C जो कोन आहे तो कोन कसा आहे सामायिक कोन आहे. सामायिक कोन, सामायिक कोन काय असतो तर असा कोन जो दोन्हीही त्रिकोणामध्ये येतो. बघा ABC, C मध्ये पण ABC मध्ये पण येत आहे आणि ECD यामध्ये पण हा C कोन येत आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये काय येत आहे C हा कोन येत आहे. म्हणून तो कोन कसा आहे दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, म्हणून त्याला आपण सामायिक कोन असं म्हणतो. ओके, म्हणून बघा आता दोन कोन या दोन्ही त्रिकोणातले कसे आलेले आहेत एकरूप आलेले आहेत. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC. ओके, समरूप त्रिकोणाच्या कोको कसोटीनुसार. बघा, तर हा होता पहिला प्रश्न. 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सोडून दिलेला आहे. ओके, तर आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का. बघा हे दोन आकृत्या आहेत. ठीक आहे, तर या दोन आकृतीमध्ये जे त्रिकोण दिसत आहेत ते आपल्याला बघायचे आहेत की समरूप आहेत का. ओके, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. ओके, कसोटी ही आपल्याला ओळखायची आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया उत्तराची. सर्वप्रथम आकृतीमध्ये कोणते दोन त्रिकोण दिसत आहेत. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये हे दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. ओके, मग सर्वप्रथम बघायचं तर ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला तिन्ही बाजू दिलेल्या आहेत त्यांनी, आणि या त्रिकोणामध्ये पण तिन्ही बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. कोणताही कोण आपल्याला दिलेला नाही, म्हणून आपण बाजू आधी मांडून घेऊया. म्हणजेच बघा PQ छेद LM. आता बघूया PQ किती आहे 6 आणि LM किती आहे 3. म्हणजेच 3 1 3, 3 2 6, म्हणजेच 2/1. याला देऊया नंबर 1. तसंच त्यानंतर QR छेद MN. QR किती आहे 8 आहे, MN किती आहे 4 आहे. म्हणजे बघा 4 1 4, 4 2 8, म्हणजेच 2/1. याला देऊया नंबर 2. त्याच्यानंतर उरलेली बाजू PR छेद LN म्हणजेच 10/5. म्हणजेच बघा 5 1 5, 5 2 10, 2/1, म्हणजेच किती 3. आता बघा 1 2 3 यावरून आपल्याला काय म्हणता येते की हे जे तिन्ही बाजू आहेत एकमेकांना कशा आहेत एकरूप आहेत. म्हणजेच बघा PQ छेद LM QR छेद MN बरोबर आहे PR छेद LN. ओके, 1 2 व 3 वरून असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि आता तिन्ही बाजू कशा आहेत एकमेकांना एकरूप आहेत, म्हणून आपण या दोन्ही त्रिकोणांना काय म्हणू शकतो तर त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN असं म्हणू शकतो. कशामुळं तर समरूपतेची
कसोटीनुसार. ओके, बघा कोणत्या कसोटीनुसार, तर बाजू 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 या कसोटीनुसार त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN आपण काय केलंय तर काढून दाखवले. ओके, तर हा होता प्रश्न दुसरा 1.3 मधला. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी गुड बाय.